न्यायालयाचा चुकीचा निकाल लोक न्यायालयामध्ये टिकला नाही असं समोर येत आहे। तर नवनीत राणा यांच्या पराभवानंतर बच्चू कडूंनी हा चिमटा काढलाय। राणांकडे जातीचे पुरावेच नाही असं सुद्धा बच्चू कडू यांनी म्हटलंय। तर राणांसोबत जुळू शकणार नाही, त्यांच्यासोबत पंक्तीत सुद्धा बसणार नाही अशी परखड भूमिका बच्चू कडू यांनी घेतली आहे आणि त्यांच्याशीच एक्सक्लुझिव्ह बातचीत केली आमचे प्रतिनिधी अमर घटारे यांनी। प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू हे महायुतीत असताना सुद्धा खासदार नवनीत राणा यांच्या विरोधात त्यांनी आपला उमेदवार दिला व तो आम्ही ही निवडणूक जिंकून येईल व राणा यांना हरवेल असा निश्चय केला होता आणि राणा यांचा पराभव देखील झाला। आपल्यासोबत बच्चू कडू आहेत। भाऊ, काय सांगाल, राणा यांचा पराभव झाला, काय पहिली प्रतिक्रिया? एक आनंद असा आहे का बळवंत वानखडे म्हणजे रासूजी गवईनंतर एक बौद्ध दलित म्हणून पहिल्यांदा खासदार होतं, याचा निश्चितच आनंद आहे। कारण आपण पाहिलं का ज्यांच्या जातीचे पुरावेच नाही, चुकीचा दिलेला न्यायालयाचा निकाल आणि लोक न्यायालयात मात्र तो टिकला नाही आणि बळवंत वानखडेसारखा एक चांगला माणूस इथं निवडून आला, त्याचा आम्हाला त्यांना माझा अभिनंदनच आहे। त्यांचं आम्ही शुभेच्छा पण देतो। परंतु हे या अमरावतीकरांना दाखवून दिलं का ही संस्कृती जी या आपली आहे ती जपणारे खासदार लोकनिधी पाहिजे आहे।